आज पहिल्यांदा मी एवढं छोटंसं केक रेडी केलेलं आहे. तर हे 3 इंचीच्या टीनमध्ये बेक केलं आणि याला मी 2 लेअरमध्ये कट केलेलं आहे. तर छोट्याशा केकसाठी छोटंसं बॉक्स, तर जे आपण स्वीट्स घेऊन आणतो तर त्याचा जो बॉक्स मिळतो तर त्या बॉक्सपासून मी हा जो आहे बोर्ड बनवलेला आहे आणि त्यावर आपली जी पहिली लेअर असते ती पहिली लेअर मांडलेली आहे. तर चॉकलेटसोबत कधी पायनॅपल फ्लेवर तुम्ही खाल्लेला आहे का? तर नक्की कधीतरी तुम्ही तुमच्या घरच्या केकसाठी बनवून पहा. खरंच खूप छान वाटते केक सोबत पायनॅपल फ्लेवर. तर इथे जी काल मी व्हिडिओ पोस्ट केलेली होती त्याच दिवशी ही व्हिडिओ केलेली होती. तर जी आपली पायपिंग बॅगमध्ये क्रीम उरलेली होती तर तीच क्रीम मी इथे टाकलेली आहे आणि पायपिंग बॅगच्याच मदतीने लावलेलं आहे. कारण चॉकलेट नाईफच्या मदतीने क्रीम लावायला त्रास होते, पण इथे मला काहीही त्रास झालेला नाही. एकदम परफेक्टली इथे फिनिशिंग सोपं झालेलं आहे. एकदम परफेक्ट अशी केकला फिनिशिंग आलेली आहे. तर पॅलेट नाईफच्या मदतीने क्लीन केलं आणि हा वरूनसुद्धा मी क्लीन केलेला आहे. तर वर क्लीन करताना जो पॅलेट नाईफला कलर लागलेला होता तो लागला. त्यानंतर मी साईडला स्क्रॅपरच्या मदतीने डिझाईन केली आणि वर पॅलेट नाईफच्या मदतीने डिझाईन केली. आता छोटंसं केक होतं तर डिझाईन काही करावं हे समजत नव्हतं, पण जी रेड कलरची क्रीम उरलेली होती तर त्याच क्रीमपासून इथे मी छोटे छोटे जे हार्ट्स आहेत ते छोटे छोटे या पूर्ण केकवर हार्ट्स तयार केले आणि साईडला सुद्धा छोटे छोटे हार्ट्स तयार केले. तर इथे आपला छोटूसा जो केक आहे रेडी झालेला आहे. तर या छोट्याशा केकसाठी एक लाईक नक्की करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.